आता आपण जी लिस्ट पाहणार आहोत ही कोकण विभागातील ठाणे विभागाची. ठाणे विभागाची आता आपण मेरिट लिस्ट किंवा गुणवत्ता यादी ते पाहणार आहोत. इथं वेगळं काय दिलेलं का ते बघू. जाहिरात क्रमांक दिलेला आहे, रिझल्ट लागण्याची तारीख दिली, मेरिट लिस्टची 12 ऑगस्ट 2023 सॉरी 12 ऑगस्ट 2023 जाहिरात येण्याची तारीख आहे. यामध्ये त्यांनी पदं दिलेत की विविध आरक्षणाची प्रवर्गनिहाय 247 पदं इथं ठाणे विभागात होती. 16 जानेवारी 19 जानेवारीला IBPSद्वारे परीक्षा घेण्यात आली. ओके. IBS संस्थेकडून निकाल प्राप्त झाल्याने कृषी मूळ गुण यादी म्हणजे मेरिट लिस्ट हे 45 गुणाच्या अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराचे क्वालिफाईड मेरिट लिस्ट 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आलेली आहे किंवा येत आहे असं सांगतात येते. भेट देऊन प्रसिद्ध गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट नाव समाविष्ट असणे म्हणजे निवडीचा दावा करता येत नाही. म्हणजे हे काय म्हणतात आहेत की या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे म्हणजे तुमची निवड झाली आहे किंवा तुम्ही फायनलाइज झालं असं काही गृहीत धरू नका. आता इथे अंकुश माने हे विभागीय कृषी सहसंचालक आहेत कोकण विभागातले. त्यांच्या नावावरनं त्यांच्या सहीनुसार हे आपल्याला इथं प्रसिद्धीपत्र किंवा मेरिट लिस्ट यादी आलेले आहे. तर आपण पाहूया आता पहिला विद्यार्थी. यामध्ये बघा, यामध्ये सेक्शनल कट ऑफ दिलेला आहे 157. आता कोल्हापूर विभाग आणि ठाणे विभाग दोघांचा टॉपर एकच आहे म्हणू शकतो आपण. एकाच मार्कांनुसार एकच आहे म्हणजे मार्क तेवढे दोघांना मिळालेत. पहिला जो विद्यार्थी आहे ठाणे विभागातला त्याचं नाव आहे सौरभ माधव मुंडे. या विद्यार्थ्याला 157 मार्क मिळाले 200 पैकी आणि तो ठाणे विभागातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याने. दुसरा विद्यार्थी आहे लक्ष्मण बाजीराव धायगुडे. या विद्यार्थ्याला 156 मार्क मिळाले आहेत 200 पैकी. आणि तिसरा विद्यार्थी सुशील सुरेश निरगुडे. या विद्यार्थ्याला 154 मार्क मिळाले आहेत 200 पैकी. पहिल्या विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये 20 पैकी 17, मराठीमध्ये 20 पैकी 20, जनरल नॉलेजमध्ये 20 पैकी 14 आणि गणित बुद्धिमत्तामध्ये 20 पैकी 20 आणि आपल्या जनरल प्रोफेशनल नॉलेजमध्ये 86 मार्क मिळाले आहेत 120 पैकी. म्हणजे 60 प्रश्न जर आपण म्हणलं तर त्याला 43 प्रश्नांचे त्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्या 86 मार्कांनुसार त्याचं 157 मार्क मिळालेत आणि त्यानुसार तुम्ही खालचे विद्यार्थी पाहू शकता. तर चला आपण आता पुढची यादी पाहूयात.